तण जास्त तण झालेलं जास्त आहे. आला, हा. बरं, त्याच्यासाठी मग काय उपाययोजना केली आपण? त्याच्यावर सर तणनाशक औषध आपण मार. या ठिकाणी लाखनी तालुक्यातील मौजा निमगाव या गावाच्या शेत शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघताय म्हणजे पेरीव पद्धतीनं भाताची लागवड केलेली आहे आणि आता जे साधारणतः याला 1 महिना झालेला आहे. नमस्कार नमस्कार. रवींद्रजी, मला असं सांगा, तुमच्याकडे साधारणपणे नाही एकूण धानाची शेती किती आहे? एकूण धान्य शेती 12 एकर. 12 एकर आहे यावर्षी. यावर्षी, हा. बरं बरं. यावर्षी सीडली ही 8 एकर आहे. अच्छा, म्हणजे 12 एकर पैकी तुम्ही 8 एकर क्षेत्रावर पेरीव पद्धतीनं धानाची लागवड केली. लागवड केली, हा. तुमच्याकडे सिंचनाची सोय आहे? हो, सिंचन सोय आहे. वॉटर पंप आहे. पाणी पण भरपूर आहे. पाणी भरपूर आहे, हा. हा, मग मला एक सांगा की आता तुम्ही 12 एकर पैकी साधारणतः पेरीव पद्धतीनं तुम्ही 8 एकर केलेला आहे. हो सर. तर मला सांगा, तुम्ही हे पहिल्यांदाच करताय? नाही, याच्या अगोदर करत होतो आम्ही. ठोकीव पद्धतीने करत होतो. ठोकीव पद्धतीनं करत होते. आता एकदम या वर्षी पेरीव पद्धतीनं करण्याचं, एवढ्या मोठ्या क्षेत्रावर करण्याचं कारण काय? तर इथले जे कृषी हे सहाय्यक आहेत त्यांनी सांगितलं झिंजाळ सरांनी की यावर्षी तुम्ही ह्या पेरीव पद्धतीनं म्हणजे शेड्यूल करून पहा. हा, त्याच्यामुळे मग यावर्षी आम्ही शेड्यूल करून हा. बरं, तुम्हाला काय वाटलं? कारण मजुराचा म्हणजे जो खर्च आहे तो कमी आला. कारण रोवण्याने मजुराचा खर्च जास्त होता, जास्त येतो. पेरीव पद्धतीने आम्ही केला तर खर्च कमी आला. त्यामुळे ही पद्धती परवडली आम्हाला. अच्छा, खर्चाच्या दृष्टीने. बरं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय जास्त प्रश्न कशाचा निर्माण होतो याच्यामध्ये? म्हणजे तण थोडस जास्त झाला. तण जास्त झाला. बरं, त्याच्यासाठी मग काय उपाययोजना केली आपण? त्याच्यावर सर तणनाशक औषध मारली. इथं आपण बघतोय की आपण औषध मारलेली नामिनी गोल्ड आणि ऑल मिक्स, हा, हे औषधी 2 एकत्र करून फवारणी केली. बरं बरं. हा, त्याच्यामुळे तणाचा प्रादुर्भाव जो होता जास्तचा तो आता कमी झाला. बरं, आता या ठिकाणी दिसते की तण पिवळं पडायला लागलं. पिवळं पडायला लागलं. हा, हे जे गवतासारखं तण आहे पिवळं पडायला लागलं. आता हे पण थोडं पिवळं पडायला लागलं. आपण खूप हिरवं होतं. आता केना म्हणतो, केना हे पण पिवळं पडायला लागलं. बरोबर आहे. हो सर. आणि किती दिवसापूर्वी मारलं आपण औषध? हे आता 8 दिवस झाले सर, जवळपास. आजच्या तारखेपासून 8 दिवसा पहिले, म्हणजे जवळपास 29 तारखेला 29 जूनला औषध मारली. बरं, तुम्हाला असं काय वाटतं की आता तुम्ही 8 एकर क्षेत्रावर पेरीव भात केलेला आहे, याच्यामध्ये रोवण्यापेक्षा या पेरीव पद्धतीने आपण जर धानाची लागवड केली तर खर्चाची बचत बरीच आहे. खत पण टाकलं याच्यात, त्यामुळे खत कमी लागलं. ते जे काही खत आहे ते पिकाला उपयोगी पडलं. हा, अच्छा. पुन्हा आपण या ठिकाणी 1 महिन्यानंतर आपण 7 जुलैला या ठिकाणी या शेताला भेट दिली होती, DSRच्या प्लॉटला. आणि आत्ता आपण 7 ऑगस्टला या ठिकाणी पुन्हा निमगाव येथे श्री रवींद्रजी पडोळे यांच्या शेतामध्ये आहोत. आणि त्यावेळेस नुकतंच यांनी तणनाशकाची फवारणी 5 ते 6 दिवसापूर्वी केलेली होती. आणि आता त्यांना विचारूया की त्याच्यामुळे काय फरक पडला आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणकोणते ऑपरेशन केले. नमस्कार. नमस्ते सर. हा, मला सांगा आता तुम्ही त्याच्यानंतर काय फरक झाला तणनाशक मारल्यानंतर? तर तणनाशक मारल्यामुळे पूर्ण तणाचं नायनाट झालं. तण मिला. तर आणि वाढ झाली, त्याची भरपूर वाढ. तणनाशक मारल्यानंतर मग तण मरम पावलं, मग त्याच्यानंतर काय टाकलं? त्याच्यानंतर मग खतच टाकलं. अच्छा. खत टाकल्यामुळे त्याचं ग्रोथ झाली. आता समाधानकारक वाढ आहे? हो, वाढ समाधानकारक आहे, भरपूर वाढ आहे. अच्छा. आणि परत तुम्ही याच्यामध्ये काय करणार आहे आता? परत नत्राचं खत देणार आहे. अच्छा अच्छा. नत्राचं खत दिल्यानंतर तो बागे पहिला डोस दिला होता त्याचा परिणाम अजूनपर्यंत आहे आता. बरं. अच्छा, खताचा डोस जो पेरणीच्या वेळी दिला तोच दिला होता. अच्छा. त्याच्यानंतर तुम्ही तणनाशक मारल्यानंतर हलका नत्र खताचा डोस या ठिकाणी दिला, बरोबर? हो ना, हलकासा डोस दिला. बरं. त्याच्यामुळे वाढ चांगली झाली. पूर्ण मरणच पावलं, म्हणजे नाहीच आता. अच्छा अच्छा अच्छा. समाधान आहे तुम्हाला? समाधान. अच्छा. पूर्ण 8 एकर शेतामध्ये मारलं तुम्ही? हो सर, हो. 8 एकर शेतामध्ये मारलं पूर्ण. आणि पूर्ण 8 एकराचं आता पिकाची परिस्थिती ही समाधानकारक आहे? बिलकुल समाधानकारक आहे आणि चांगली आहे. ठीक आहे, बघूया आता. पीक तर सध्या स्थितीत चांगलं. मला समाधान आहे त्याचा. तुम्हाला समाधान आहे? अच्छा, भरपूर समाधान. पुढे पण याच पद्धतीनं करणार? बिलकुल, नक्की सर. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.